विद्यार्थी मित्रांनो, अ, तुमच्या परीक्षा फॉर्मच्या संदर्भात जी मुदतवाढ झालेली आहे, ही सगळ्यांना ज्ञात असेल. ज्यांना माहिती नाही त्यांना पुन्हा एकदा सांगतोय. जे कोणी परीक्षा फॉर्म भरण्याचे बाकी असतील मुलं, त्यांनी आपले फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहेत आणि त्याची हार्ड कॉपी महाविद्यालयामध्ये जमा करायची आहे. साधारणपणे 31 जानेवारी ही वाढीव तारीख आहे. हं, परीक्षा फॉर्म भरण्याची. म्हणजे काही मुलांची अडचण असेल, फॉर्म भरला गेला नसेल, तर तुम्हाला त्यातून संधी मिळेल परीक्षा फॉर्म भरायला. दुसरी बाब अशी की आपल्या महाविद्यालयाचं जे नियतकालिक आहे गोदा तरंग, हे दरवर्षी आपण प्रकाशित करत असतो. तर या गोदा तरंगसाठी काही लेख आपणाकडून मागवलेले आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना बेटा? चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. आवाज येत असेल तर येस म्हणू शकता. कारण मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे. आवाज खूप होतो म्हणून. ठीक आहे, काही हरकत नाही. तर गोदा तरंगसाठी जे लेख मागवलेले आहेत, त्यासाठीची जी मुख्य थीम आहे, ती थीम अशी आहे, कोरोना 19 म्हणजे कोविड-19 जे आहे, कोविड-19 ही थीम आहे. तर कोरोना विशेषांक या संदर्भात आपण प्रकाशित करत आहोत. तर त्या संदर्भात कोरोनाच्या शी रिलेटेड जे लेख असतील, ते लेख आर्टिकल्स असतील तुमचे, काही तुमच्याकडे कविता असतील त्या संदर्भात, काही साहित्य असेल, तर ते तुम्ही लवकरात लवकर हार्ड कॉपीमध्ये डिपार्टमेंटला करायचं आहे, जमा करायचं आहे, की ज्यातून तुमचे लेख, सिलेक्टेड लेख आपण प्रकाशित करणार आहोत. तर त्यासाठी अतिशय तुम्हाला नोटीसमध्ये दिलेलं असेल, की अतिशय स्वच्छ अक्षरामध्ये लेख आपले पाठवायचे आहेत. पेपरच्या एका बाजूलाच फक्त तुम्ही लेख लिहिणार आहात आणि तो लेख तुमच्या नावासहित क्लास वगैरे सगळ्या गोष्टी त्यात मी तुम्हाला सांगितलंय. तर त्या पद्धतीने एक साधारणपणे 15 दिवसांच्या आत तो जमा करायचा आहे. ठीक आहे. तर अ, आपण विक्रय वृद्धी विक्रय वृद्धी मिश्र म्हणजे प्रमोशन मिक्स ही संकल्पना आज अभ्यासासाठी घेतलेली आहे. तर विक्रय वृद्धी ह्या संकल्पनेचा खरा अर्थ काय आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. या शब्दामध्ये या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. काय सांगता येतं? विक्रय म्हणजे त्याला विक्री असं आपण म्हणतो, बरोबर? विक्रय म्हणजे विक्री, सेल्स. वृद्धी म्हणजे वाढ, ग्रोथ. तर विक्रीत वाढ करायची आहे. या अनुषंगाने विक्रय वृद्धी आणि पुढे मिश्र हा शब्द जोडलेला आहे. आता मिश्र म्हणजे एक प्रकारचं मिश्रण असतं. तर या मिश्रणामध्ये विक्रय वृद्धीशी रिलेटेड ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत, त्या बाबी या ठिकाणी एकवटलेल्या असतात. त्यातून विक्रय वृद्धी मिश्र नावाची जी संकल्पना आहे, ती निर्माण होते. बघा, विक्रय वृद्धी मिश्रचा थोडक्यात आपण अर्थ या ठिकाणी समजावून घेणार आहोत. प्रथमतः विक्रय वृद्धी म्हणजे काय? तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे विक्री वाढवण्यासाठी घेतलेला निर्णय वा केलेली कृती म्हणजे विक्रय वृद्धी होय. बरोबर? वस्तूची विक्री वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा केलेली कृती, त्याला आपण विक्रय वृद्धी म्हणतो. आणि ही कृती प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे सुद्धा करता येते. आता प्रत्यक्षपणे कृती करणं विक्रय वृद्धीसाठी आणि अप्रत्यक्षपणे कृती करणं, यात प्रमुख फरक काय आहे? तर उत्पादक आणि ग्राहक या 2 गोष्टी लक्षात घेता. उत्पादक हे वस्तूची निर्मिती करतात आणि ग्राहक हे वस्तूंचा उपभोग घेतात. बरोबर? मग विक्रेत्याने जर प्रत्यक्षपणे आपल्या वस्तू ग्राहकांना विकल्या आणि त्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संवाद साधून किंवा संपर्क प्रस्थापित करून विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न केले, तर त्याला प्रत्यक्ष विक्रय वृद्धी म्हणायचं आहे. आणि अप्रत्यक्ष विक्रय वृद्धी म्हणजे काय? बऱ्याचदा काय होतं, उत्पादकांना आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत स्वतः पोहोचवता येत नाही किंवा आपल्या पद्धतीने स्वतःहून ग्राहकांना अप्रोच होता येत नाहीये विक्रय वृद्धीसाठी. तर त्यासाठी ते काय करतात? मध्यस्थांच्या साखळीचा अवलंब करतात किंवा मध्यस्थांच्या साखळीची मदत घेतात आणि मग त्यांच्या मार्फत अप्रत्यक्षपणे मध्यस्थांच्या मार्फत हा विक्रय वृद्धीचा जो त्यांचा प्रयत्न आहे, तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. याला म्हणतात अप्रत्यक्षपणे विक्रय वृद्धी. म्हणजे उत्पादक स्वतः त्यासाठी प्रयत्न करू शकत नाही, तर उत्पादक काही मध्यस्थांच्या वतीने किंवा माध्यमातून विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न करतात. तर विक्री वाढवण्यासाठी एक संस्थांतर्गत आणि संस्थाबाह्य अशा 2 मार्गांनी प्रयत्न केला जातो. संस्थांतर्गत जो प्रयत्न आहे, तो प्रत्यक्ष प्रयत्न विक्रय वृद्धीचा आणि संस्थाबाह्य प्रयत्न हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रयत्नांमध्ये संस्थेचे काही कर्मचारी किंवा उत्पादन संस्था आहे, ती स्वतः उत्पादन संस्था विक्रय वृद्धीमध्ये समाविष्ट होते.
आणि बऱ्याचदा या कर्मचाऱ्यांना किंवा स्वतः संस्थेला या विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न करता येत नाही. मनुष्यबळाची कमतरता असेल, वेळेची कमतरता असेल. तर त्यामुळे ते संस्था बाह्य काही घटकांची मदत घेतात. मी मध्यस्थ म्हटलं होतं तुम्हाला त्या पद्धतीने. अशा मध्यस्थांच्या माध्यमातून विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न केला जातो. तर यामध्ये विक्रय वृद्धीमध्ये काय म्हटले येते? विक्रेत्यांना विक्रय वृद्धीसाठी प्रोत्साहन देणे हा संस्थांतर्गत उपाय होय. तर ग्राहकांना सूट देणे किंवा खरेदीवर बक्षिसे देणे हा संस्थाबाह्य उपाय होय. बघा, विक्रेत्यांना विक्रय वृद्धीसाठी प्रोत्साहन देणे. बघा, जे विक्रेते आहेत, व्यवसाय संस्थेमार्फत नियुक्त केलेले, त्या लोकांनी स्वतः त्या लोकांनी प्रयत्न केला, तर त्या लोकांना त्याबद्दल काही दिलं जातं आर्थिक स्वरूपात. तर त्यासाठीचा तो संस्थांतर्गत प्रयत्न झाला आणि संस्थांतर्गत उपाय तर ग्राहकांना सूट देणे किंवा बक्षीस देणे हा संस्थाबाह्य उपाय. बघा, ग्राहक हे संस्थेचे घटक नसतात, ते संस्थाबाह्य घटक असतात. तर संस्थाबाह्य घटकांना काही प्रलोभनं दिली, काही सूट किंवा सवलती दिल्या, तर निश्चितपणे ते घटक संस्थेच्या वस्तू खरेदी करू शकतात. तर त्यामध्ये ग्राहकांचा समावेश प्रामुख्याने होतो. तर ग्राहकांना सूट देणे किंवा त्यांना बक्षिसं देणे या बाबीचा समावेश संस्थाबाह्य प्रयत्नांमध्ये आपल्याला करता येतो. जाहिरात वगळता अन्य संस्थाबाह्य उपायांचा समावेश विक्रय वृद्धीत केला जातो. तात्पर्य काय आहे की विक्रय वृद्धी म्हणजे विक्री वाढविणे होय. बघा, विक्रय वृद्धीचा जो अर्थ आहे खऱ्या अर्थाने, तर जास्तीत जास्त विक्री वाढवणे वस्तूची, उत्पादित वस्तू किंवा सेवांची जास्तीत जास्त विक्री वाढवणे हा त्यामध्ये उद्देश असतो. मग त्यासाठी संस्थांतर्गत प्रयत्न सुद्धा केले जातात आणि संस्थाबाह्य प्रयत्न सुद्धा केले जातात. तसेच प्रत्यक्ष प्रयत्न केले जातात आणि अप्रत्यक्ष सुद्धा प्रयत्न केले जातात. विक्रय वृद्धी संदर्भात जाहिरातीमुळे विक्रीत वाढ होतेच, परंतु जाहिरातीला स्वतंत्र कार्य मानले जात असल्याने सामान्यतः विक्रय वृद्धीच्या साधनांमध्ये जाहिरातीचा समावेश केला जात नाही. बघा, जाहिरातीचं कार्य हे स्वतंत्र कार्य आहे. सेल्स प्रमोशन मध्ये प्रामुख्याने जाहिरात या कार्याचा समावेश केला जात नाही, कारण जाहिरात ही एक स्वतंत्र व्यापक संकल्पना आहे. वस्तूची विक्री वाढविण्यासाठी जाहिरातीमार्फत प्रयत्न केला जातो. तर त्यासाठी स्वतंत्र संस्था काम करतात, जाहिरात संस्था. आणि त्यामुळे विक्रेत्यांनी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे, असं मात्र नाही. मात्र संस्थेकडून जेव्हा विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न होतो, त्याला विक्रय वृद्धीचे प्रयत्न असं म्हणणं स्वाभाविक ठरणार आहे. विक्रीत वाढ होण्यावरच व्यवसाय संस्थेचे म्हणजे विक्रय संस्थेचे यश किंवा भरभराट किंवा प्रतिष्ठा अवलंबून असते. साधारणपणे आता आपण पाहतो की उत्पादन विपणन मिश्रमध्ये 4 P's समाविष्ट असतात. कोणते घटक आहेत ते? प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. उत्पादन, किंमत, स्थळ आणि विक्रय वृद्धी. त्याला प्रमोशन आपण म्हटलेलं आहे. तर या विपणनाच्या 4 घटकांच्या अनुषंगाने वृद्धी योजनेमध्ये जाहिरात, व्यक्तिगत विक्री आणि विक्रय वृद्धी असे 3 उपघटक असतात. बघा, म्हणजे जाहिरात हा स्वतंत्र घटक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर व्यक्तिगत विक्री याला स्वतंत्र वेटेज आहे, स्थान आहे आणि विक्रय वृद्धी ही एक स्वतंत्र संकल्पना आहे. हे 3 उपघटक आपल्याला या ठिकाणी प्रमोशन, विक्रय वृद्धी ही जी संकल्पना आहे, त्यामध्ये 3 घटक साधारणपणे स्वतंत्र केले जातात. तर तो पहिला घटक आहे जाहिरात, दुसरा व्यक्तिगत विक्री आणि तिसरा काय म्हटले आपण? विक्रय वृद्धी. तर या ठिकाणी तात्पर्य, आता हे सगळं समजावून घेण्याचा मागे एकच बाब आहे, ती लक्षात घेणं गरजेचं आहे की विक्रय वृद्धी, जास्तीत जास्त वस्तूंची विक्री ग्राहकांना करणे. तर त्यासाठी काय काय प्रयत्न करता येऊ शकतात, तर त्या संदर्भात आपल्याला इथे सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, खरेदीवर सूट देणे, बक्षिसांचं वाटप करणे, प्रात्यक्षिके घडवून आणणे, प्रदर्शन भरविणे, विविध प्रकारचे विक्री मेळावे आयोजित करणे, ग्राहकांना मोफत नमुने वाटणे, नमुना वाटप आपण त्याला म्हणतो, हे विक्रय वृद्धीचे मार्ग आहेत. बघा, म्हणजे वस्तूची विक्री वाढण्यासाठी ग्राहकांना त्या वस्तूच्या किमतीमध्ये सूट किंवा सवलत देणे. बघा, MRP जी असते, छापील किंमत, त्या किमतीपेक्षा ग्राहकांकडून कमी किंमत आकारणे, तर त्याला खरेदीवर सूट किंवा किमतीत सूट असं आपल्याला म्हणता येतं. आवाज ब्रेक होतोय असं मुलांचं म्हणणं आहे. ठीक आहे.
एकदा सांगा तुम्ही जर आवाज ब्रेक झाला तर. ठीक आहे. तात्पर्य काय आहे की वस्तूची विक्री घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला कोणती उदाहरणं सांगता येतात? वस्तूच्या किमतीमध्ये सूट देणे म्हणजे खरेदीवर सूट देणे, बक्षिसांचं वाटप करणे म्हणजे काही वस्तूंच्या खरेदीवर काही वस्तू मोफत किंवा बक्षीस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातात. काही बक्षीस आयोजित केले जातात. बघा, लकी ड्रॉ स्पर्धा आहे, तर त्यातून बक्षिसांचं वाटप त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर प्रात्यक्षिकं भरवली जातात. बघा, प्रदर्शन, जत्रा, मेळावे या ठिकाणी डेमो तुमच्यासाठी दाखवलेले असतात. तुम्ही मला एकदा पुन्हा आन्सर द्या मित्रांनो, की आवाज जर ब्रेक होत असेल तर आपल्याला पुन्हा त्यावर उपाययोजना करता येऊ शकते. ठीक आहे. तर प्रात्यक्षिकांतून देखील बऱ्याचदा काय होतं, ती वस्तू पाहणं आणि त्या वस्तूचं प्रात्यक्षिक पाहणं यामध्ये फरक असतो. क्लिअर आहे ना? ओके, ठीक आहे. तर त्या प्रात्यक्षिकातून काय होतं, वस्तूचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो, योग्य पद्धतीने वस्तूचा वापर. बऱ्याचदा काय होतं, वस्तू हाताळणीची माहिती नसल्याने ती वस्तू खराब होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला जो रिझल्ट त्या वस्तूच्या वापरापासून अपेक्षित आहे, तो रिझल्ट मिळत नाही. का? तर आपण त्या वस्तूचा वापर योग्य प्रकारे केलेला नसतो. जो घटनाक्रम आहे, तो त्या वस्तूच्या वापरासंदर्भातला व्यवस्थित नसतो आणि त्यामुळे त्या वस्तूच्या प्रात्यक्षिकादरम्यान त्या वस्तूची माहिती जी आहे कशी वापरायची त्यासाठीचा प्रयत्न केला तो माहिती देण्यासाठीचा. जाहिरात व व्यक्तिगत विक्री वगळता वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना प्रवृत्त करणाऱ्या बाबींचा समावेश विक्रय वृद्धीत होतो. बघा, जाहिरात आणि व्यक्तिगत विक्री वगळता, बघा म्हणजे जाहिरातीला एक स्वतंत्र वेटेज दिलेलं आहे, व्यक्तिगत विक्रीला सुद्धा स्वतंत्र वेटेज दिलेलं आहे आणि प्रमोशन जे म्हणतो आपण, विक्रय वृद्धी, याला सुद्धा स्वतंत्र वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. तर विक्रय वृद्धीची व्याख्या जी आहे ती अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने आपल्याला दिलेली आहे. ती अशी आहे: प्रत्यक्ष विक्री आणि जाहिरात व प्रसिद्धी. प्रत्यक्ष विक्री आणि जाहिरात व प्रसिद्धी या मार्गांव्यतिरिक्त ग्राहकांना मालाकडे आकर्षित करण्यासाठी व मालाची खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरलेल्या विविध प्रयत्नांना विक्रय वृद्धीचे प्रयत्न असे म्हणता येईल. आता इतक्यातच आपण शिकलोय काय, की व्यक्तिगत विक्री आणि जाहिरात सोडून वस्तूच्या विक्रीसाठी जे प्रयत्न केले जातात त्याला विक्रय वृद्धी असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे जाहिरात आणि प्रत्यक्ष विक्री, व्यक्तिगत विक्री वगळता वस्तूच्या विक्रीसाठी जे काही प्रयत्न केले जातील त्या सगळ्या प्रयत्नांना विक्रय वृद्धीचे प्रयत्न असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं किंवा ह्या प्रयत्नांनाच विक्रय वृद्धी असं त्या ठिकाणी म्हणता येतं. ठीक आहे. सेल्स प्रमोशन consists of those marketing activities other than advertising, publicity and personal selling. बघा, ऍडव्हर्टाइजमेंट किंवा म्हणजे जाहिरात आपण ज्याला म्हणतो, ती प्रसिद्धी जाहिरातीमार्फत केली आणि व्यक्तिगत पर्सनल सेलिंग म्हणजे काय, पर्सनल वैयक्तिक विक्री, that stimulate customer purchasing and dealers effectiveness, such as displays, shows and exhibitions, demonstrations and various non-recurrent selling efforts not in the ordinary routine. बघा, जे दिनक्रमामध्ये नसतात पण सातत्याने वारंवार विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. बघा, शो आयोजित करणं, हे एखादी कंपनी दररोज शो आयोजित करते का विक्रय वृद्धीसाठी? नाही. एक्झिबिशन्स, मेळावे जे भरतात ते काही दररोज भरवले जातात का? नाही. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे डेमो असतो प्रात्यक्षिक आपण ज्याला म्हणतो. तर या गोष्टी वारंवार त्या ठिकाणी घडवून आणल्या जातात, की जे डेली रुटीन नसतं. या सगळ्या प्रयत्नांना विक्रय वृद्धी असं त्या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर दुसरी व्याख्या दिलेली आहे ते हेराल्ड व्हाईटहेडने वितरक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, प्रत्यक्ष व संभाव्य ग्राहक यांच्यात माहिती प्रसारित करणे व त्याचबरोबर प्रत्यक्ष विक्रेत्यांना देखील अशी माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा विक्रय वृद्धीत समावेश होतो. बघा, म्हणजे विक्रय वृद्धीच्या प्रयत्नांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे या व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येतं. तर त्यामध्ये प्रामुख्याने वितरक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि प्रत्यक्ष व संभाव्य ग्राहक. बघा, कारण विक्रय वृद्धी ही संकल्पना फक्त ग्राहकांवर डिपेंड करत नाही,
विक्रय वृद्धी ही संकल्पना फक्त विक्रेत्यांवर किंवा उत्पादकांवर डिपेंड करत नाही, तर विक्रय वृद्धीमध्ये ग्राहकांचाही समावेश होतो, उत्पादकांचाही समावेश होतो, वितरकांचाही समावेश होतो आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांचा सुद्धा समावेश होतो. तर या सगळ्यांशी सगळ्यांना सामावून घेणारी विक्रय वृद्धी ही संकल्पना आहे. दुसरी व्याख्या आहे A.H. डेलेन्स यांची. विक्रय वृद्धी म्हणजे विक्रीत वाढ घडवून आणण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना होय. तात्पर्य काय आहे की उत्पादित वस्तू व सेवांची विक्री वाढवायची आहे किंवा जास्तीत जास्त विक्री घडवून आणायची आहे, त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना म्हणजे विक्रय वृद्धी असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. नंतर फिलिप कोटलर यांची व्याख्या आहे. बघा, ग्राहक किंवा वितरकांना विशिष्ट वस्तू व सेवांची तातडीने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास प्रवृत्त करणारी आणि अल्पकालीन स्वरूप असलेली विविध साधने संकलित करणे व त्यांची रचना करणे म्हणजे विक्रय वृद्धी. बघा, ग्राहक आणि वितरक यांच्या माध्यमातून विक्रय वृद्धीची संकल्पना निर्माण केली जाते. तर त्यामध्ये विशिष्ट वस्तू व सेवांची तातडीने किंवा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास प्रवृत्त करणारी व अल्पकालीन स्वरूप असलेली साधनं संकलित करणे आणि त्यातून तयार झालेली रचना म्हणजे विक्रय वृद्धी. म्हणजे त्या वेळेसाठी ज्या साधनांचा वापर केला जातो, ती साधनं एकत्रित केली जातात, संकलित केली जातात आणि त्यातून जी रचना निर्माण होते, उदाहरणार्थ डेमो, प्रात्यक्षिक दाखवायचे. ते प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जो सेट त्या ठिकाणी उभारला असेल किंवा जी रचना तयार केलेली असेल किंवा जत्रा किंवा प्रदर्शनं किंवा मेळावे आहेत, त्यासाठीची जी व्यवस्था केलेली आहे, त्याला रचना असं म्हणायचंय. उदाहरणार्थ मेळावा असेल एखादा, तर तिथे त्या वस्तू प्रदर्शित केलेल्या असतील, प्रदर्शन असेल, तर त्यासाठीचे जे लोकेशन आहे, जागा आहे, कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू ठेवायची, अशी रचना केलेली असते. याला रचना असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर तात्पर्य काय आहे की एकूणच विक्रय वृद्धी घडवून आणणे, वस्तूंच्या विक्रीत वाढ करणे हा विक्रय वृद्धीचा प्रमुख उद्देश असतो. त्यानंतर आपण शिकणार आहोत विक्रय वृद्धीचे महत्व. तर यामध्ये विक्रय वृद्धीला व्यवसाय संघटनेमध्ये प्रमुख स्थान आहे किंवा महत्वाचं स्थान आहे. कारण विक्रय वृद्धीवरच व्यवसाय संस्थेचं अस्तित्व अवलंबून असतं. विक्रय वृद्धी जर होत नसेल, तर व्यवसाय संस्थेला नफा उपलब्ध होणार नाही आणि नफा जर उपलब्ध होत नसेल, तर व्यवसाय संस्था पुढे सातत्याने अस्तित्वात राहीलच हे सांगता येत नाही. आणि त्यासाठी व्यवसाय संस्थेचं सातत्याने अस्तित्व टिकवण्यासाठी विक्रय वृद्धीला महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण वस्तू जर विकल्या गेल्या व्यवसाय संस्थेने उत्पादित केल्या, तरच त्या वस्तू व्यवसाय संस्थेचं अस्तित्व टिकून राहू शकतं. त्यानंतर विक्रय वृद्धीसाठी स्वतंत्र खाते निर्माण केले जाते व त्या खात्याचा कारभार अनुभवी व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. बघा, सेल्स प्रमोशन, विक्रय वृद्धी यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी त्या विभागामध्ये विक्रय वृद्धी घडवून आणण्यासाठी विक्रय वृद्धी संदर्भात शिक्षण, ज्ञान, अनुभव, प्रशिक्षण जे असेल अशा व्यक्तींची नियुक्ती त्या खात्यामध्ये केली जाते की जेणेकरून त्या विक्रय वृद्धी विभागामार्फत खऱ्या अर्थाने उत्पादित झालेल्या वस्तूंची जास्तीत जास्त विक्री घडवून आणता येऊ शकते. आणि त्यामुळे काय म्हटलंय, त्या या विभागामार्फत विक्रय वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि म्हणूनच विक्रय वृद्धी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एकदा प्रयत्न करून चालणार नाही वस्तू विकण्यासाठी. कारण आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सातत्याने बदल संभवतात. ते बदल ॲब्सॉर्ब करणं, व्यवसाय संस्थेमध्ये त्या बदलांनुसार बदल घडवून आणणं, बाहेरील जग म्हणतो आपण किंवा बाह्य परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या बदललेल्या बाबी संघटनेमध्ये उपलब्ध करण्यासाठी तर त्यासाठी विक्रय वृद्धीची जी प्रक्रिया आहे ती प्रामुख्याने केली जाते. इतकेच नाही तर विकसनशील राष्ट्रांमध्ये विक्रय वृद्धीला आता अनन्यसाधारण महत्व आले असून विक्रय वृद्धीची प्रक्रिया उत्पादक, वितरक व ग्राहक या तिघांच्याही दृष्टीने महत्वाची आहे. बघा, आपण म्हणतो की व्यवसाय संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विक्रय वृद्धीचे प्रयत्न उत्पादकांना करावे लागतात. पण अलीकडे जसा विक्रय वृद्धीचा फायदा हा व्यवसाय संस्थेला आहे,
तसाच तो फायदा वस्तूंचं उत्पादन न करणाऱ्या मात्र वस्तू वितरित करणारे जे वितरक आहेत, त्यांच्या अनुषंगाने देखील आहे आणि ग्राहकांच्या अनुषंगाने देखील आहे. कारण विक्रय वृद्धीचे प्रयत्न केले गेल्यानंतरच त्या वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचतात. आणि ज्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत यापूर्वी पोहोचलेल्या नसतात, त्या वस्तू विक्रय वृद्धीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे काय होते ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होतात. म्हणजे या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण काय शिकलोय, की विक्रय वृद्धीला अनन्यसाधारण महत्त्व संघटनेमध्ये आहे. विक्रय वृद्धीचा एक स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी काम करतो आणि सातत्याने विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न केले जातात आणि विक्रय वृद्धीची प्रक्रिया ही फक्त उत्पादकांनाच उपयुक्त नसते किंवा फायद्याची नसते, तर विक्रय वृद्धीची प्रक्रिया ही उत्पादक, वितरक त्याचबरोबर ग्राहकांना सुद्धा फायद्याची ठरते. बघा, उत्पादकांच्या दृष्टीने कोणकोणते मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर उत्पादकांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या पद्धतीचे आहेत. त्यामध्ये बघा, पहिला फायदा आहे उत्पादकांच्या दृष्टीने विक्रय वृद्धीमुळे नवीन बाजारपेठ शोधण्यास व संभाव्य ग्राहकांचे उपभोक्त्यांमध्ये रूपांतर करण्यास सहाय्य मिळते, मदत मिळते. बघा, विक्रय वृद्धीमुळे नवीन बाजारपेठ शोधण्यास व संभाव्य ग्राहकांचे उपभोक्त्यांमध्ये रूपांतर करण्यास सहाय्य मिळते. बघा, नवीन ग्राहक शोधणे किंवा नवीन बाजारपेठ शोधणे आणि संभाव्य ग्राहक जे आहेत त्या ग्राहकांचं ग्राहकांमध्ये रूपांतर करणे हे काम अवघड स्वरूपाचं काम आहे. म्हणजे नवीन बाजारपेठेत किंवा नवीन बाजारपेठेचा शोध घेणे यासाठी स्वतंत्र अभ्यास किंवा संशोधन असावं लागतं. ग्राहक कुठे उपलब्ध होतील याविषयीचा डेटा माहिती गोळा करावी लागते आणि त्या अनुषंगाने जे संभाव्य ग्राहक आहेत की जे वस्तूंची खरेदी करू शकतात त्या ग्राहकांचं रूपांतर कायमस्वरूपी किंवा त्या वस्तूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये त्या ठिकाणी करावं लागतं. तर उत्पादकांना नवीन बाजारपेठ शोधणे किंवा संभाव्य ग्राहकांचं रूपांतर रेग्युलर नियमित ग्राहकांमध्ये करणे यासाठी विक्रय वृद्धी ही संकल्पना मदत करते. त्यानंतर दुसरं महत्व आहे उत्पादकांच्या दृष्टीने विक्रय वृद्धीमुळे वितरण खर्च कमी होण्यास मदत होते. कसं सांगता येईल आपल्याला? विक्रय वृद्धीमुळे वितरण खर्च कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ 5 वस्तू एका विशिष्ट बाजारपेठेमध्ये उत्पादकाला पोहोचवायच्या आहेत. त्या 5 वस्तू पोहोचवण्यासाठी जी वाहतूक साधनं वापरावी लागतात त्यासाठी येणारा फ्युएलचा खर्च आहे. तो आणि 100 वस्तू पाठवायच्या आहेत त्याच वेळेला, तर त्यासाठी येणारा फ्युएलचा खर्च आहे. फ्युएलचा खर्च हा सारखाच आहे. तो 5 वस्तूंसाठी असेल किंवा 100 वस्तूंसाठी असेल. तो 5 वस्तू जर असतील तर तो पूर्ण फ्युएलचा खर्च 5 वस्तूंवर डिपेंड काय होतो विभागला जातो आणि त्यामुळे त्या 5 वस्तूंसाठी जास्त खर्च येतो वस्तू वितरित करण्यासाठी. परंतु तोच खर्च जर 100 वस्तूंवर वितरित झाला, तर 100 वस्तूंसाठी खूप कमी अल्प प्रमाणात तो वितरण खर्च येतो. म्हणजे हे झालं फक्त फ्युएलच्या अनुषंगाने. अनेक गोष्टी या संदर्भात आपल्याला सांगता येईल, की जेवढी जास्त विक्री वाढते, तेवढा वितरण खर्च कमी होतो. मग तो वाहतूक खर्च असेल, हं, उत्पादन खर्च असेल. बघा, एक वस्तू उत्पादित करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं म्हणजे मॅनपॉवर असेल, यंत्रसामग्री असेल, तर त्याच यंत्रसामग्रीच्या किंवा मॅनपॉवरच्या सहाय्याने असंख्य वस्तू सुद्धा तयार करता येतात. जेव्हा एक वस्तू तयार केली जाते, तेव्हा तो उत्पादन खर्च एका वस्तूवर विभागला जातो फक्त आणि जेव्हा एकाऐवजी जास्त वस्तू उत्पादित केल्या जातात, तोच खर्च अनेक वस्तूंवर विभागला जातो. म्हणजे पर युनिट कॉस्ट जी आहे, ती कॉस्ट प्रत्येक वस्तूची कमी येते. याचा अर्थ काय? इथे असं म्हटलंय की महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये विक्रय वृद्धीमुळे वितरण खर्च कमी होण्यास मदत होते. म्हणजे उत्पादित झालेल्या आहेत वस्तू, त्या फक्त आता ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. विक्रय वृद्धीचे प्रयत्न केव्हा सुरू होतात? जेव्हा वस्तूंचं उत्पादन होतं आणि त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या असतात, तेव्हा विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न करणं अपेक्षित असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, मध्यस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे जे आहे, मध्यस्थांना उत्तेजन मिळून उत्पादकांचे कार्य सुलभ होते. बघा, विक्रय वृद्धीसाठी वस्तूच्या उत्पादनासाठी विक्रीसाठी प्रयत्न केले जातात आणि वस्तू विक्रीसाठी बऱ्याचदा उत्पादकांना स्वतः त्या वस्तूची विक्री करता येत नाही, तर त्या वस्तूची विक्री मध्यस्थांमार्फत करता येते. मग मध्यस्थांमध्ये कोणाचा समावेश होतो? एजंट्स म्हणूयात आपण. घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील, या लोकांचा समावेश होतो
तर या मध्यस्थांच्या मदतीने उत्पादकांना आपलं विक्रय वृद्धीचं काम सोपं होतं. म्हणजे जरी स्वतःला त्या विक्रय वृद्धीच्या कामामध्ये उत्पादकांना समाविष्ट करून घेता आलं नाही, तरी देखील मध्यस्थांच्या अनुषंगाने विक्रय वृद्धीचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, महत्व आहे, सातत्यपूर्ण अभिप्रेरणेमुळे ग्राहक सांभाळून ठेवता येतात. बघा, जरी समजा उत्पादकांना स्वतःहून ग्राहकांपर्यंत अप्रोच होता आलं नाही, तरी देखील मध्यस्थांच्या मदतीने उत्पादक काय करतात, ग्राहकांपर्यंत अप्रोच होतात आणि त्यामुळे काय होतंय, ग्राहकांना त्याच वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. सातत्यपूर्ण अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय, की ती वस्तू खरेदी करण्यासाठीची जी प्रेरणा दिली जाते. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत सूट दिली जाते. हं. वस्तूचा आकार, रंग, चव या सगळ्या गोष्टींमध्ये बदल केला जातो, की जेणेकरून ती वस्तू ग्राहकाला हवी-हवीशी वाटेल. ही अभिप्रेरणा आहे. ठीक आहे. आणि वस्तूच्या वापरामुळे ग्राहकाचं जर राहणीमान स्टेटस वाढत असेल, राहणीमानाच्या दर्जात वाढ होत असेल, तर तशा प्रकारे अभिप्रेरणा ग्राहकांना दिली जाते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे, परिणामकारक विक्रय वृद्धी प्रयत्नांमुळे स्पर्धेला सामोरे जाता येते. बघा, आपणास ज्ञात आहे, की बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा असते. एकाच वस्तूला अनेक पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि अशा वेळेला या स्पर्धक वस्तूंमधून आपल्याच वस्तूची ग्राहकांनी खरेदी करावी, यासाठी विक्रय वृद्धी मार्फत प्रयत्न केले जातात. आणि बघा, मग विक्रय वृद्धीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर त्या वस्तूच्या वापराबद्दल जर माहिती देता आली, त्या वस्तूच्या किमतीमध्ये सूट देता आली, त्या वस्तूचे मोफत नमुने वाटता आले, तर त्या पद्धतीने प्रयत्न केले जातात आणि त्यातून काय केलं जातं, स्पर्धेतून आपल्याच वस्तूला कशी मागणी प्राप्त होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न त्या ठिकाणी उत्पादकांमार्फत केले जातात. नंतर पुढचा मुद्दा आहे, पुढचं टायटल, वितरक किंवा मध्यस्थांच्या दृष्टीने विक्रय वृद्धीचे महत्व. बघा, पहिला मुद्दा आहे, सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या प्रोत्साहनामुळे विक्रीत वाढ होते. बघा, सध्याचे ग्राहक म्हणजे काय, की जे ग्राहक आता वस्तूची खरेदी करतातच आहे, म्हणजे पहिल्यापासून ते वस्तूचे ग्राहक आहेत, परंतु जे ग्राहक नव्याने निर्माण होणार आहेत, की जे वस्तूची खरेदी करू शकतात, त्या ग्राहकांना सुद्धा वस्तूच्या खरेदीकडे आकर्षित केलं जातं. त्या वस्तूकडे आकर्षित केलं जातं आणि त्यातूनच वस्तूची जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे वितरक किंवा मध्यस्थ काय आहेत, दुवा म्हणून काम करतात. वितरक किंवा मध्यस्थ वस्तूची निर्मिती जरी करत नसतील, तरी देखील सध्याचे ग्राहक तसेच ठेवणे, त्याला रिटेन करणे असं आपण म्हणतो. आणि संभाव्य ग्राहक जे आहेत, त्या ग्राहकांचा शोध घेणे किंवा त्यांना आकर्षित करणे यासाठी मध्यस्थांमार्फत प्रयत्न केले जातात. कारण मध्यस्थांकडे वस्तूचा साठा, उत्पादित वस्तूंचा साठा मेंटेन केलेला असतो. एबीसी एनालिसिस त्यासाठी वापरला जातं. कॉस्टिंग मेथड्सचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि वस्तूंचा तुटवडा भासणार नाही यासाठी वितरक किंवा मध्यस्थ जे आहेत ते प्रयत्न करतात. ते काय करणार? उत्पादकांकडून वस्तू खरेदी करतात आणि त्या वस्तूंची विक्री इतर मध्यस्थांना किंवा ग्राहकांना करतात आणि मग त्यासाठी त्यांना स्टॉक मेंटेन करावा लागतो. त्यासाठी ते प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्यामुळे काय होतंय? वस्तूंची उपलब्धता झाली तर निश्चितपणे ग्राहकांना देखील वारंवार त्या वस्तू खरेदी करता येतात आणि म्हणून त्या वस्तूंची जास्त प्रमाणात विक्री होऊ शकते. वितरकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा जो आहे दुसरा, विक्रय वृद्धीची किंवा विक्रय वाढीची प्रेरणा मिळते. बघा, वितरक जरी वस्तूंचं उत्पादन करत नसतील, तरी देखील जास्तीत जास्त इतर उत्पादकांच्या जास्तीत जास्त वस्तू खरेदी करून त्या जास्तीत जास्त ग्राहकांना विकल्यात तर मध्यस्थांच्या नफ्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे विक्रय वाढीची प्रेरणा त्या ठिकाणी मिळते. मध्यस्थ ना वस्तूच्या उत्पादन करतात, ना वस्तूचा उपभोग घेतात. मग त्यापैकी एकही काम ते करत नाहीत. म्हणजे वस्तूंची निर्मिती उपभोगासाठी केली जाते आणि ग्राहक काय करतात, त्यासाठी ज्या वस्तू उत्पादित केलेल्या असतात, त्यांची खरेदी करतात. खरेदी आणि विक्री या 2 गोष्टी या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी मध्यस्थांचं काम महत्त्वाचं खरेदी आणि विक्री हे काम असतं. उत्पादकांकडून वस्तू खरेदी करणे आणि त्या वस्तू ग्राहकांना विकणे. तर त्यासाठी विक्रीत जास्तीत जास्त वाढ करून आपल्या नफ्याच्या प्रमाणात कशी वाढ करता येईल यासाठी त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळते. त्यानंतर मध्यस्थांच्या दृष्टीने तिसरं महत्व जे आहे ते आहे विक्रय वृद्धीमध्ये नफ्यात वाढ होते. विक्रय वृद्धी वाढली म्हणजे विक्रय वृद्धी झाली, जास्तीत जास्त विक्री झाली तर आपोआप त्याचं रूपांतर कशात होतं? नफ्यात वाढ होते. तर
हे आहे मध्यस्थांच्या दृष्टीने महत्व. नंतर ग्राहकांच्या दृष्टीने महत्व. तर त्यामध्ये ग्राहकांना खरेदी सूट म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये सूट. सरळ-सरळ एम-आर-पी प्राइस जी आहे, वस्तूची छापील किंमत जी आहे, त्या छापील किमतीपेक्षा वस्तूची कमी किंमत त्या ठिकाणी घेतली जाते. नंतर भेट, आपण त्याला नमुना वाटप, मोफत वस्तूंचं वाटप, मोफत नमुने किंवा भेट, बक्षीस म्हणूयात आपण त्याला. भेट म्हणजे काय? बक्षीस. मी जसं लकी ड्रॉ म्हटलं होतं, बक्षीस योजना, की खरेदी केल्यानंतर तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन मिळेल. मग लकी ड्रॉ अरेंज केल्यानंतर सोडत झाली, तर त्यामध्ये जे लकी ठरलेले आहेत, भाग्यवान विजेते म्हणतो, त्या विजेत्यांना काही वस्तू भेट स्वरूपात त्या ठिकाणी मिळत असतात. नंतर कुपन्स इत्यादींच्या सहाय्याने विक्रय वृद्धीचे फायदे ग्राहकांना प्राप्त होतात. त्यानंतर विक्रय वृद्धीमुळे नव्या वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात सुधारणा होते. बघा, जीवनात सुधारणा होते म्हणजे काय? ग्राहकांचं जीवनमान सुधारतं, राहणीमानात वाढ होते. विक्रय वृद्धीमुळे नव्या वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचतात. बघा, ग्राहकांनी जास्तीत जास्त नवीन आणि चांगल्या उपयोगाच्या वस्तू वापरल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडून येते. म्हणजे जुन्या पद्धतीच्या वस्तूंचा जर वापर केला तर त्याचं राहणीमान वेगळं आहे किंवा राहणीमानात सुधारणा झाली नाही. पण ग्राहक जसं-जसं नवीन वस्तू आणि सेवांचा वापर करू लागतो, त्यातून त्याच्या राहणीमानात सुधारणा झाली हे आपल्याला दिसून येतं. तर विक्रय वृद्धीमुळे काय होतंय, की अशा नवीन वस्तू आणि सेवा ग्राहकांपर्यंत येऊन पोहोचतात आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या राहणीमानात सुधारणा होते. नंतर तिसरा मुद्दा आहे महत्वाचा, किंमत सुटीमुळे कमीत कमी किमतीत वस्तू उपलब्ध होतात. बघा, ग्राहकाचा अंतिम फायदा. आपण सगळे ग्राहक आहोत, बरोबर? आणि आपल्याला आपली अ, आर्थिक परिस्थिती पाहता किंवा आपलं आर्थिक उत्पन्न पाहता कमीत कमी किमतीमध्ये आपल्या सगळ्या आर्थिक गरजा भागल्या पाहिजेत आणि काही रक्कम शिल्लक राहिली पाहिजे, हा हेतू असतो प्रत्येकाचा. आणि त्यामुळे कमी किमतीमध्ये वस्तू मिळावी, अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते. तर हे स्वप्न कधी साकार होतं? जेव्हा विक्रय वृद्धीमार्फत उत्पादकांकडून किमतीमध्ये सूट दिली जाते किंवा वितरकांकडून सुद्धा कधी-कधी किमतीमध्ये सूट दिली जाते आणि त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होतात. बघा, कधी-कधी उत्पादकांनी जरी किमतीत सूट दिली नाही, बघा एखाद्या वस्तूवर छापील किंमत असते. उत्पादकांनी मध्यस्थांना त्या छापील किमतीनेच वस्तू किंवा त्यांचं जे नफ्याचं मार्जिन आहे, ते ठेवून वस्तू दिलेल्या असतात आणि इतरांनी ग्राहकांना ती वस्तू छापील किमतीमध्ये विकावी अशी अपेक्षा असते. परंतु मध्यस्थ सुद्धा काय करतात, जी छापील किंमत आहे, त्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीने वस्तू त्या ठिकाणी ग्राहकांना विकतात. त्याचं कारण असं आहे, मध्यस्थ सुद्धा एका वेळी क्वांटिटीने म्हणजे जास्त संख्येने नगसंख्या उत्पादकांकडून खरेदी करतात आणि त्यामुळे त्यांचा देखील त्या ठिकाणी खर्च कमी होतो. म्हणजे तिथे सुद्धा त्यांना किमतीमध्ये सूट मिळते आणि म्हणून कमी किमतीमध्ये ग्राहकांना सुद्धा वस्तू विकणं त्यांना पॉसिबल होतं आणि म्हणून अंतिम फायदा हा ग्राहकांचाच होतो. कमी किमतीमध्ये ग्राहकांना वस्तू उपलब्ध होतात. चौथा मुद्दा आहे, बाजारपेठेत येणाऱ्या नवीन वस्तू व सेवांची ग्राहकांना माहिती मिळते. बघा, विक्रय वृद्धीच्या प्रयत्नांमध्ये प्रामुख्याने काय केलं तर कोणती नवीन वस्तू उत्पादित झालेली आहे, त्या वस्तूचे वापर कोणकोणत्या कामासाठी केले जाऊ शकतात, त्या वस्तूचा वापर कोणत्या कामासाठी केला जाऊन कोणत्या गरजेचं समाधान होऊ शकतं, हे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतंय, कोणत्या वापरासाठी कोणती वस्तू असावी हे ग्राहकाला स्पेसिफाय करता येतं. ग्राहकाला ठरवता येतं, की आपली ही गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी नेमकं कोणत्या वस्तूचा वापर आपल्याला करता येऊ शकतो.